एक मोठी बातमी आपण पाहतोय। दिल्लीत आता ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। सीजेपीच्या आंदोलनामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे। कनॉट प्लेस आणि इतर परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतोय। सीजेपीच्या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि दिल्लीतल्या ठिकठिकाणी ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। सीजेपीच्या आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतोय। जंतर मंतर पासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि संसदेपर्यंतचा जो रस्ता आहे सेंट्रल दिल्ली, या सेंट्रल दिल्लीच्या भागामध्ये आता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। या वाहतूक कोंडीमध्ये अनेकांना फटका बसल्याचं पाहायला मिळते। अक्षरशः विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत। हेच विद्यार्थी आहेत जे भारताचं भविष्य आहेत आणि आता भारताचं भविष्य अशा प्रकारे समजा रस्त्यावर उतरत असेल तर पुढे काय होणार हा प्रश्न देखील उपस्थित होतोय। सीजेपीचं आंदोलन आहे आणि या आंदोलनामुळे दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। आज भी हमारा दायित्व था कि हम वहाँ पर पहुंचे और हमने वो ही प्रयास करा, लेकिन देखिए आंदोलकांना आता संसद परिसरातून हटवण्यात आलेला आहे। मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात देशभरातून विद्यार्थी त्यांचे पालक हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आपण पाहतोय दिल्लीच्या रस्त्यावर अक्षरशः चक्का जाम झालेला आहे। मोठ्या प्रमाणात दिल्लीत वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। सेंट्रल दिल्ली जो एक महत्त्वाचा भाग आहे आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। एक ॲम्ब्युलन्स देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे या आंदोलनाचा सगळ्या स्तरावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं आपल्याला दिल्लीत पाहायला मिळतंय। दिल्लीमध्ये आता मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत। जंतर मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण सुरू होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय आज 22व्या दिवशी विद्यार्थ्यांनी जंतर मंतर मैदानावरनं संसदेच्या परिसराकडे आंदोलन काढलेलं आहे आणि या आंदोलनाचा फटका दिल्लीतल्या वाहतुकीवर बसलेला आहे।